खरं तर भाजपामध्ये प्रवेश करण्यामागं माझा कुणाबद्दलही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की व्यक्तिशः माझा कुणाबद्दलही द्वेष नाही किंवा कोणतीही तक्रार नाही किंवा मला उमेदवारीच द्या या एका केवळ निकषावर मी या ठिकाणी प्रवेश केला नाही. कोणतीही अट न घालता या ठिकाणी प्रवेश केला. कुठेतरी मला वाटतंय की आज राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. आज मी त्या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक झालो तर निश्चितपणानं मला त्या माझ्या प्रभागाला कुठेतरी न्याय देता येईल. त्यामुळं विकासाच्या या मुद्द्यावर केवळ मी या ठिकाणी प्रवेश केला. हा निर्णय मी एकट्याने घेतला नाही आहे. हा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे किंवा यामध्ये व्यक्तिशः विनोद भोसलेने घेतलेला निर्णय नाही आहे. परंतु निश्चितपणानं आता ज्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या विचारधारेशी एकरूप होऊन माझा प्रभागातील लोकांना जास्तीत जास्त काय देता येईल या बाबतीत मात्र मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. की शिंदे कुटुंबियांनी आमच्या कुटुंबावर भरपूर प्रेम केलं या ठिकाणी आणि निश्चितपणानं त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. कारण की माझे वडील स्वर्गीय धर्मा भोसले साहेब असतील, मी स्वतः आहे की माझ्या वडिलांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये त्यांची गेली, मी स्वतः 18 वर्ष काम केलं आणि करत असताना निश्चितपणानं वारंवार वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्यामुळं माझी त्यांच्याबद्दल कोणतीही अशी तक्रार नाही. मी शहराध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिक्रिया साहजिकच आहे की बरोबर त्यांना वाटत असेल का बाबा काँग्रेस फार मोठा स्थिर पक्ष का गेले हे गेले ते गेले असं त्यांना वाटत आहे काय. कारण की ज्या पक्षामध्ये मी राहिलो मला व्यक्तिशः मी थोडंसं कालपर्यंत ज्या पक्षामध्ये होतो त्याच्यावर लगेच आज दुसऱ्या पक्षात प्रवेश करून लगेच टीका करणं हे माझ्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही. आणि फटका बसेल का नाही, काय बसलो का नाही, तर हे निश्चितपणे याचं उत्तर 16 तारखेला या ठिकाणी मिळेल. नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि तब्बल 8 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची अर्थात सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक लागली आहे. त्यामुळं संपूर्ण शहरवासियांना, जिल्हावासियांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. आपण पाहतोय निवडणुका आल्यानंतर ही पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत राहतं. तसंच आज आपण जर पाहिलं सोलापूर शहरामध्ये भाजप पक्षामध्ये सध्या सत्तेतला पक्ष हा सर्वात मोठा पक्ष हा भाजप पक्ष असल्यामुळं पक्षांतर मोठ्या प्रमाणात होते. या निमित्तानं आपण या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच सोलापूर शहराचा विकास असेल, सध्याच्या घडामोडी असेल, निवडणुका संदर्भातील काही सर्व प्रश्नावरती या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर सोलापूर महानगरपालिका म्हटलं की रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती आदी ह्या मूलभूत सोयीसुविधा तर आहेतच. याबरोबर अजून आरोग्याच्या सुविधा असतील, परिवहन व्यवस्था असेल, त्याच्यानंतर उद्यानाचे विषय असतील, असे अनेक बेरोजगारीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. या सर्व विषयाशी आपण आज चर्चा करण्यासाठी आज माजी नगरसेवक आणि सध्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले आपल्यासोबत आहेत. खरं तर विनोद भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि विनोद भोसले म्हटलं की त्यांचे वडील देखील आकी हयात धर्मा भोसले यांची काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि विनोद भोसले यांच्या प्रवेशानं संपूर्ण शहरामध्ये इतकी चर्चा झाली की अनेकांना याचा धक्का बसला. कारण अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु ज्यावेळेस विनोद भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला की त्यावेळेस भाजप सोलापूर शहरामध्ये चर्चेला उधाण आलं की विशेष म्हणजे अनेकांना देखील याचा म्हणजे शंका आली की विनोद भोसले हे प्रवेश करू शकणार नाहीत. परंतु अखेर विनोद भोसलेंचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला आणि या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. आणि या सर्व गोष्टीची आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विनोद भोसले आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा. आपण पाहतोय सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि सार्वत्रिक निवडणूक लागल्यानंतर पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत असतं. परंतु आपण पाहिलं तर आपण एक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहात. खासदार प्रणित शिंदेंचे आपण एक कट्टर समर्थक आहेत. याशिवाय आपले वडील जे आहेत धर्माजी भोसले यांनी देखील काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत काम केलेलं आहे. असं असताना भाजपमध्ये आपण प्रवेश केला. कोणत्या गोष्टीवर आपण प्रवेश केला किंवा कोणता मुद्दा आपल्याला महत्त्वाचा वाटला भाजपचा आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय वाटलं? सर्वप्रथम मला या खुली चर्चेमध्ये आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रथमतः मी आपल्याला नमूद करतो की आपण मगाशी उल्लेख केला की तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. मी कालपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता होतो.
माझ्या सर्व पदांचा राजीनामा मी कालच या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवलेला आहे आणि काल दुपारपासून या ठिकाणी मी भाजपचा सक्रिय सभासद सक्रिय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करतो आहे. खरं तर भाजपामध्ये प्रवेश करण्यामागं माझा कुणाबद्दलही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की व्यक्तिशः माझा कुणाबद्दलही द्वेष नाही किंवा कोणतीही तक्रार नाही आहे. फक्त केवळ आणि केवळ प्रभागाचा विकास, की देशामध्ये ज्या प्रकारे विकास चालू आहे, राज्यामध्ये ज्या प्रकारचा विकास चालू आहे आणि त्या विकासाची कुठेतरी गंगा किंवा विकासाचं जे लोण आहे ते माझ्या प्रभागापर्यंत पसरावं आणि माझ्या प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त या ठिकाणी तो फायदा उचलता यावा या उद्देशाने मी केवळ या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु आत्तापर्यंत जर आपला काँग्रेसमधला प्रवास पाहिला, गेली अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. सोलापूर महानगरपालिकेत असेल, केंद्रात असेल, राज्यात असेल, त्या माध्यमातून सोलापूर शहराचा किंवा प्रभागाचा विकास झाला नाही असं वाटतं का तुम्हाला, म्हणायचं का या निमित्तानं? कारण आता तुम्ही विकासाचा मुद्दा समोर ठेवून जर भाजपमध्ये प्रवेश केला असेल, मग आजपर्यंत आपण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रभागामध्ये विकास झाला नाही, तुम्हीच विद्यमान नगरसेवक होता. बरोबर आहे. माझ्या विद्यमान नगरसेवकाच्या काळामध्ये राज्यामध्ये पण भाजपाची सत्ता होती आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजपाची सत्ता होती. आणि आपण जो म्हणता की विकास ही होतच असतो, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे, पण तो विकासाचा वेग असतो त्याला, म्हणजे त्यावेळीचा वेग होता आणि आताचा वेग आहे, त्या वेगामध्ये फरक आहे. आणि मला वाटतं कुठेतरी आताचा वेग आहे तो त्या वेगापेक्षा जरा थोडंसं फास्ट आहे. त्यामुळं मला वाटतं की ह्या वेगाच्या ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सहभागी होऊया. कारण की मला जो अनुभवला गेला 5-7 वर्षामध्ये काम करताना, म्हणजे 3 वर्ष तर प्रशासकीय कारकीर्द होतीच, परंतु पहिल्या 5 वर्षामध्ये मी विरोधी पक्षामध्ये असताना आम्हाला माहीत आहे की 2 वर्ष आम्हाला बजेट दिलं गेलं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये पालकमंत्री जेव्हा भाजपची सत्ता होती, त्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या नगरसेवकांना, म्हणजे भाजपाच्या नगरसेवकांनी सहकार्य केलं. कुठेतरी मला वाटतंय की आज राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, आज मी त्या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक झालो तर निश्चितपणानं मला त्या माझ्या प्रभागाला कुठेतरी न्याय देता येईल. केवळ नगरसेवक बनून काय करणार आहोत, म्हणजे ठीक आहे नगरसेवक झालो, पण केवळ भांडवली निधीच्या जोरावर मी माझ्या प्रभागाचा विकास करू शकत नाही, मागच्या 5 वर्षात मला कळालं. त्यामुळं विकासाच्या या मुद्द्यावर केवळ मी या ठिकाणी प्रवेश केला. दादा, आपण जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा तुमचे जे कट्टर समर्थक असतील, आजपर्यंत ते काँग्रेसच्या विचारधाराचे होते, तुम्हाला आजपर्यंत त्यांनी काँग्रेसचे एक विद्यमान नगरसेवक म्हणून किंवा काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी तुम्हाला मतदान केलं, यांच्याशी आपण काय चर्चा केली का प्रवेश करताना? काय त्यांच्याशी चर्चा विनिमय किंवा नेत्यांशी काय आपण याच्या संदर्भात काय चर्चा केली होती? निश्चितपणानं हा निर्णय मी एकट्याने घेतला नाही आहे. हा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे, किंवा ह्यामध्ये व्यक्तिशः विनोद भोसलेंनी घेतलेला निर्णय नाही आहे. माझ्यासोबत जे काम करणारी 5-50 मंडळी आहेत जी चांगली माझ्या कोर ग्रुपमध्ये असतात, त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की काँग्रेसची जी जुनी मंडळी होती, म्हणजे मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या भरपूर लोकांनी या ठिकाणी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. म्हणजे नाकारता येणार नाही की काँग्रेसने माझ्यावर खूप हे केलं असं म्हणता येणार नाही. खरं तर मी स्वतः युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम केलं आहे, NSYच्या माध्यमातून काम केलं आहे, सेवादलाच्या माध्यमातून काम केलं आहे आणि निश्चितपणानं त्या लोकांनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलं आहे, सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असणारच आहे. पण शेवटी कुठेतरी प्रवाहासोबत जावावं म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे. दादा, इथं जर पाहिलं आपण की आपण आत्तापर्यंत जर आत्तापर्यंत जर प्रवास पाहिला तुमचा, तर एक काँग्रेसच्या विचारधारेचा प्रवास आहे तुमचा. आपले वडील देखील काँग्रेसमध्ये होते आणि एक पूर्णतः ही काँग्रेसची विचारधारा घेऊन आता आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधली विचारधारा आणि काँग्रेसमधली विचारधारा ही कसं जुळून गणित जुळेल काय वाटतं तुम्हाला? हे कसं आहे, आज मी प्रवेश करून आज पहिला दिवस आहे आणि तुमच्याकडे पहिल्यांदा मुलाखत देतोय. निश्चितपणानं तुम्ही म्हणता ते खरं आहे की आता माझी ज्या मतदारसंघामध्ये मी राहतोय त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सन्माननीय आमदार देवेंद्रजी कोठे साहेब करतात. तर देवेंद्रदादा कोठेंचा पण पक्ष आधी वेगळा होता, ते सुद्धा पक्षात आले. पण शेवटी कसं आहे, हे सर्व करत असताना विचारधारेसोबत आपल्या ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांना आपण काय डिलिव्हर करतोय हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी हे सर्व करत असताना विचारधारा वगैरे सर्व आपण करतो, ह्या गोष्टी मला सुद्धा मान्य आहेत. पण आता मी आज पहिला दिवस असल्यामुळं मी सांगू शकणार नाही आज की बाबा ती विचारधारा ही विचारधारा अमुक विचारधारा असं बोलू शकणार नाही. परंतु निश्चितपणानं आता ज्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या विचारधारेशी एकरूप होऊन माझा प्रभागातील लोकांना जास्तीत जास्त काय देता येईल या बाबतीत मात्र मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. जे भाजपमध्ये सध्याचे विद्यमान कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्याशी कसं जुळवून घ्याल किंवा ते आपल्याला आपलं नेतृत्व मान्य करतील असं वाटतं आपल्याला? निश्चितपणानं आता तुम्ही तर गेले 20 वर्ष मला वाटतं पत्रकारितेमध्ये आहात दादा, आणि माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे
की मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला आहे, की मला असं वाटत नाही की माझा एका दुसरा अपवाद वगळला तर मी कधीही कुणाशी वाद केले नाहीत. त्यामुळे निश्चितपणानं मला खात्री आहे की त्या पक्षामध्ये सुद्धा मी सर्वांशी जुळून घेईन आणि ते सुद्धा माझ्याशी जुळून घेतील, असं मला निश्चितपणानं खात्री आहे. काँग्रेसचं जे सध्या विद्यमान खासदार आहेत प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल काय नाराज आहात का तुम्ही? म्हणजे एवढं तुम्ही कट्टर समर्थक आज विनोद भोसले म्हणून ताईंचे तुम्ही मानले जात होता, मग आज हे सर्व सोडून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का? त्यांच्यावरती नाराजी वगैरे आहे का तुमची? मी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी कोणत्याही नेत्यावर नाराज नाही. इवन दो मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिंदे कुटुंबियांनी आमच्या कुटुंबियावर भरपूर प्रेम केलं या ठिकाणी आणि निश्चितपणानं त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. कारण की माझे वडील स्वर्गीय धर्मा भोसले साहेब असतील, मी स्वतः आहे की माझ्या वडिलांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये त्यांची गेली, मी स्वतः 18 वर्ष काम केलं आणि करत असताना निश्चितपणानं वारंवार वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यामुळं माझी त्यांच्याबद्दल कोणतीही अशी तक्रार नाही आहे की त्यांनी मला असं केलं तसं केलं अमुक तमुक, मी कधीही बोलणार नाही. का शहराध्यक्षांबद्दल नाराजी होती? म्हणजे जे विद्यमान आता शहराध्यक्ष चेतन नरोटे त्यांच्याबद्दल काय नाराजी होती का? त्यांच्याशी आपलं काय ज्या मध्यंतरीच्या काळामध्ये काय नाही. इव्हन दो मी चेतन भाऊ आणि मतभेद होते का? वास्तविकता आम्ही दोघांनी प्रचार चालू केला होता. ॲक्च्युली आम्ही दोघं मिळून फिरत पण होतो, पण शेवटी काही चर्चा झाल्या, ते झाल्या, त्या साधकबाध झाल्या आणि शहराध्यक्षांविषयी पण कोणते यामध्ये माझ्या मनामध्ये या ठिकाणी नाराजगी नाही आहे. अंतर्गत गटबाजी काय काँग्रेसमध्ये असे काय आहे? नाही, काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी होण्याचा प्रश्नच येत नाही आहे सध्याला. तर मी कालपर्यंत होतो माझ्या कालच्या ऑब्झर्वर्स प्रमाणे तर काही विषयच होऊ शकत नाही. आपण जर पाहिलं दादा, नुकतीच शहराध्यक्ष काँग्रेसचे जे नरोटे मेंबर आहेत त्यांची प्रतिक्रिया आली की विनोद भोसले जरी भाजपमध्ये गेले असले त्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाला कोणताही फरक पडणार नाही किंवा कुठला फटका प्रभागात बसणार नाही, असं एक त्यांचं म्हणणं होतं. काय सांगाल याच्याबद्दल? निश्चितपणानं ते काँग्रेसचे फार जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना फार मोठा अनुभव आहे. काय फटका बसेल का नाही, काय बसलं का नाही, आता हे निश्चितपणानं याचं उत्तर 16 तारखेला या ठिकाणी मिळेल. कारण की शेवटी कसं असतं, फटका बसला काय मी सांगू शकणार नाही की त्याचं शेवटी कसं आहे, काही प्रश्नांची उत्तरं असतात ती काळामध्ये लपलेली असतात, ते येणारा काळ त्याचं उत्तर देईल. कित्येक येतात कित्येक जातात, असं पक्षाला काही फरक पडत नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी शहराध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिक्रिया साहजिकच आहे ती की बरोबर त्यांना वाटत असेल का बाबा काँग्रेस फार मोठा समुद्र आहे, त्यातून किती पक्ष गेले, हे गेले, ते गेले, असं त्यांना वाटत आहे काय. कारण की ज्या पक्षामध्ये मी राहिलो, मला व्यक्तिशः मी थोडंसं कालपर्यंत ज्या पक्षामध्ये होतो त्याच्यावर लगेच आज दुसऱ्या पक्षात प्रवेश करून लगेच टीका करणं हे माझ्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही. काही लोकांना शोभत असेल की मी 5 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष त्यांच्यासोबत राहिलो, त्यांना मला ओळखता आलं नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आज जर पाहिलं आपण भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते पक्ष प्रवेश करत आहेत. दिलीप मानेंचा प्रवेश असेल, तुमचा प्रवेश असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश असेल, कुठेतरी काँग्रेसमध्ये काय समन्वय म्हणा, काय काँग्रेस शहराध्यक्ष आहेत विद्यमान, हे काय याच्यामध्ये काय समन्वयाचा अभाव दिसून येतो का त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय नाराजी आहे? मला असं वाटतं की याबाबतचा प्रश्न, ह्याची उत्तरं मी देण्यापेक्षा तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारलं किंवा आमच्या नेतृत्वांना विचारलं तर त्याचं अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. कारण की मी जर याचं उत्तर दिलं किंवा असं म्हणाल की मी याचं उत्तर देऊ शकणार पण नाही. तुम्हाला काय काँग्रेसमध्ये असताना त्याचे अनुभव आले असतील, बाबा थोडं कुठेतरी पक्षाचं चुकतंय का काय याच्यामध्ये? तुम्ही सुद्धा प्रदेश सरचिटणीस आहात, मोठ्या पदावर तिथं काम केलेलं आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी जाणवलं असेल की बाबा. मी काम करत असताना माझा एक स्वभाव आहे की मी सहसा कोणाच्या चुका दाखवून देत नाही. मी माझ्या फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज, माझ्या ड्युटीज आहेत त्या चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. की कसं आहे, चुका वारंवार दाखवल्यानंतर त्याला वाटतं, त्या माणसाला वाटतं की बाबा आपल्या कायम चुकाच करतो. तेव्हा माझा स्वभाव तसा नाही आहे. त्यामुळे ते काय तुम्ही जे मला प्रश्न विचारतायत की मला वाटतं त्या नेतृत्वाला तुम्ही ते प्रश्न विचारले तर अधिक श्रेयस्कर असेल असं मला वाटतं. दादा, याच्यामध्ये अजून एक आपण जर पाहिलं, भाजपमध्ये प्रवेश करताना आपण विना अट प्रवेश केला का अट ठेवून प्रवेश केला? आपल्याला भाजपची उमेदवारी देण्याचा काय असा विषय झाला का किंवा त्याच्यामध्ये त्यांनी ठरलंय का असं? नाही, मी कोणत्याही अटीशिवाय या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी केवळ विकासाचा मुद्दा आणि बाकीचा प्रभागाचा विषय असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या मुद्द्यावर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उमेदवारी संदर्भात काय चर्चा आपल्याला? नाही, उमेदवारी शेवटी आता मी त्याचे सर्व अधिकार त्यांच्या भाजपाच्या सर्व त्यांच्या कोर कमिटीला असतील, त्यावरती त्यांचे तिन्ही आमदार निर्णय घेतील. आणि आता माझा प्रभाग होतो तो शहर मध्यमध्ये होतो, त्यामुळे अल्टिमेटली तिथले शहर मध्येचे आमचे आमदार सामान्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी आलो आहे, पक्षामध्ये प्रवेश केला. देवेंद्रदा कोठे
आणि त्यांचे 2 आमदार, त्यांची कोर कमिटी, दुसरे आमदार सन्मान्य विजयकुमार देशमुख असतील, आमदार सुभाष बापू देशमुख असतील आणि शहराध्यक्ष रोहिणी तळवकर असतील, हे मिळून निर्णय घेतील माझ्या उमेदवारीचा. कारण त्यामध्ये माझा असा फोर्सफुल असं नाही की बाबा मी आलो आहे पक्षातून आणि मलाच उमेदवारी द्या आणि किंवा मला उमेदवारीच द्या या एका केवळ निकषावर मी या ठिकाणी प्रवेश केला नाही. कोणतीही अट न घालता या ठिकाणी मी प्रवेश केला आहे. खरं तर आपण पाहिलं विनोद भोसले हे एक अभ्यासू नगरसेवक आहेत. त्यांनी मी त्यांच्या सभागृहात जी भाषणं आहेत मी अगदी जवळून त्यांची पाहिलेली आहेत. कुठलाही प्रश्न असू द्या सभागृहामध्ये तितक्याच पोटतिडकीनं मांडणं किंवा सभागृहातील निधी कसा मंजूर करून आपल्या प्रभागातील कामं कशी करता येईल अशी नेहमीच त्यांची सभागृहामध्ये तळमळ राहिलेली आहे. अनेक कामं काँग्रेस पक्षामध्ये असताना देखील प्रभागातील त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. प्रभागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी असतील, त्यांच्या अडीअडचणी असेल हे जाणून त्यांनी घेतलेले आहेत. सध्या महानगरपालिकेत देखील आता माजी नगरसेवक म्हणून ते आहेत. गेले 8 वर्ष झालं प्रशासक महापालिकेवर होतं तरी देखील त्यांनी प्रभागातील कामाशी जनतेची जी नाळ आहे त्यांची तुटलेली नाही. कायमस्वरूपी ते 8 वर्ष झालं प्रशासक झाले असे तर संपर्कात आहेत आणि त्याचीच आज भाजपानं त्यांच्या कामाची दखल घेऊन आज त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे. खरं तर आपण जर पाहिलं सोलापूर महानगरपालिका म्हटलं की जे बेसिक सोयीसुविधा आहेत ते नागरिकांना मिळायला पाहिजेत. ते नगरसेवकांचं आद्य कर्तव्य आहे की नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या तर मिळालंच पाहिजे. सद्यस्थिती शहराची जर पाहिली या सोयी सुविधा संदर्भात काय सांगाल आपण सध्याच्या स्थितीबद्दल? सद्यस्थितीमध्ये मी एवढं सांगू इच्छितो कारण की शेवटी मी तर आलो आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे असं काय नाही की बाबा मी काही गोष्टी आहेत त्यांच्या बाजूनीच बोलाव्यात किंवा काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसच्या पण अशी परिस्थिती आहे की सभागृहामध्ये नगरसेवक नसल्यामुळं निश्चितपणे प्रशासनावर धाक उरलेला नाही. एकंदर असं चित्र मला दिसून येतं 100%. कारण की ज्या प्रकारे जेव्हा सभागृह अस्तित्व असतं त्यावेळी प्रशासन हे ज्या पद्धतीने पळत असतं त्या पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी पळताना मला या ठिकाणी दिसत नाही. केवळ मग काही लोक त्यांना फोन केल्यानंतर विशिष्ट लोकांचा फोन आल्यानंतरच ते पळतात आणि हे कुठंतरी चित्र बदलायला हवं. खरं तर मी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी त्या निवडणुका अनाऊन्स केल्या या ठिकाणी निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना एक डेडलाईन दिली. कारण की आपण पाहतोय काही ठिकाणी तर 5-5 वर्ष इलेक्शन्स नाही आहेत. सोलापूरमध्ये 3 वर्ष पूर्ण होणं तर 4थं वर्ष चालू होईल मार्च महिन्यामध्ये. त्यामुळे नागरिकांची कुठेतरी हेळसांड होते. कोणीतरी आन्सरेबल पाहिजेत. कारण की नागरिकांना अजून पण काही नागरिकांना कळत नाही की बाबा प्रशासकीय कारागीर द्यावा पण ते अजूनच आम्हाला नगरसेवक समजतात, आम्हालाच फोन करत असतात. कारण बजेटची वानवा आहे, बजेट मिळत नाही. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी हेळसांड या ठिकाणी होते. यामुळं मला वाटतं की ती हेळसांड कुठेतरी थांबली पाहिजे आणि हे निवडणुका झाल्यानंतर ती हेळसांड थांबेल असं मला वाटतं. तुम्ही जे आता बोललात की प्रशासनावरचा अंकुश हा नक्कीच गेल्या 8 वर्ष झालं प्रशासक असल्यामुळं नगरसेवकांचा संपर्क तुटलेला आहे महापालिकेशी. जे अनेकांनी कामं केलेली असतील म्हणजे जेव्हा विद्यमान नगरसेवक म्हणून महापालिकेत होते त्यांनी अनेकांनी अशी कामं केली प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीची कामं. असे काही मोजके नगरसेवक आहेत की महापालिकेतला निधी आणून त्यांची कामं नागरिकांची करणं. परंतु 8 वर्षाचा जर प्रवास बघितला ते नगरसेवकांनी कामं केलेली देखील आता नागरिक विसरून गेलेत. जे तुम्ही म्हटलं सर काही मोजक्या नगरसेवकांना अजूनही लोक बाबा सांगतात की आमचे हे काम आहे ते काम आहे. त्यामुळे पण प्रशासक आणि जे नगरसेवकांची बॉडी असते याच्यामधले जे दुवा आहे की नागरिकांच्या मधला तुम्ही एक दुवा नगरसेवक म्हणून तुम्ही काम करत असता. परंतु आता प्रशासक असल्यामुळं त्याचा परिणाम शहराच्या विकासावर किंवा याच्या प्रभागाच्या विकासावर काय झालं असं वाटतं का? प्रशासकानं तितक्याच ताकदीने जे लक्ष द्यायला पाहिजे असं दिले असं वाटतं का? काय सांगाल? नाही, याचं उत्तर मी सांगेन ना. कोणत्याही आता याचं उत्तर असं आहे की त्यांनी दिलंच नाही असं म्हणता येईल कदाचित. जर त्यांनी दिलं असतं प्रशासनाने तर मला वाटतं की हा जो मध्यंतरी जो मोठा पाऊस झाला जो पाणी घरोघरी पाण्याचा विषय झाला तो झालाच नसता. जर ही नगरसेवक वगैरे असतील ते जर त्यांना प्रत्येक गोष्टीत जर सभागृहामध्ये त्यांना जर कोणीतरी बोलतं म्हणलं की ते काम करण्यात ते काम करतात तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी निर्माण झाल्या नसत्या. तर मला वाटतं की कुठंतरी ते दबाव जो पाहिजे म्हणजे दबावगट जो पाहिजे तो दबावगट नसल्यामुळं प्रशासन कुठंतरी हवालदिल झालं असं वाटतं मला. त्याच्यामध्ये अजून एक विषय असा येतो की जे अनेक महत्त्वाच्या आपल्याकडे योजना आल्यात प्रशासनाने त्या प्रभावीपणे राबवलेत का तो राबवण्यास उशीर झाला? महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक
विषय आणि मोठमोठ्या योजना आपल्याकडे आलेल्या आहेत. पाल जसं की पाहता आपण रस्त्याची योजना, रस्त्याची स्कीम असेल, ड्रेनेजची योजना असेल, 350-400 कोटीची स्कीम आहे. त्याच्यानंतर अमृत योजना आहे आणि आता 892 कोटीचा देखील विषय पाणी पुरवठ्याचा आहे. एकंदरीत याच्याबद्दल काय सांगाल? हां, निश्चितपणे मी सांगू इच्छितो की काय तुम्ही ज्याचा उल्लेख केला 892 कोटीचा उल्लेख केला की 800 कोटीचा जो विषय आहे म्हणजे पाण्याचा जो दैनंदिन पाणी दररोज पाणी मिळावं याकरता त्यांनी एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी सादर केला आहे. आणि हेच एक कारण आहे की मी तुम्हाला सांगतो की ते सादर करून लगेच ते मंजूर करण्यात पण आलं. म्हणजे हे काम ह्या सर्व भाजपाच्या सर्व आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी ते तात्काळ मंजुरी देऊन आता किमान त्याला चालना तर मिळेल नवीन या पाणी पुरवठा योजनेस. आणि नवीन पाणी पुरवठा म्हणण्यापेक्षा डेली जे पाणी या ठिकाणी मिळणार आहे त्यांना, आपल्या नागरिकांना, आणि त्यांना ते मिळणार आहे. आणि आता मी दुसरी एक माहिती अशी घेतली की प्रशासक महापालिकेचं बजेट आणि प्रशासक जरी असलं, बजेट जरी नसलं महापालिकेचं, म्हणजे कुठलं जे दैनंदिन वार्षिक बजेट जे होतं ते नगरसेवकांना मिळायचं की भांडवली असेल किंवा वार्ड वाईज असेल, ते जरी नसलं तर मी काल थोडीशी माहिती घेत होतो तर जवळजवळ सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 80 ते 100 कोटीची कामं चालू आहेत. आणि माझ्या प्रभागामध्ये मी काल माहिती केली 5 कोटीची जवळजवळ ही सर्व कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे निश्चितपणानं जरी महापालिकेचं बजेट नसलं तरी राज्य शासनाच्या वतीनं बऱ्यापैकी निधी वार्डांच्या विकासासाठी मिळतो आहे. जर आपण जर पाहिलं आता पाणी पुरवठ्याचा विषय आपण बघतोय, खरं जर तुम्ही हद्दवाढ भागातले नगरसेवक नाहीत, तुम्ही सध्या शहरातले नगरसेवक, परंतु आपण जर पाहिलं हद्दवाढ आणि शहराची तुलना जर केली, 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली आणि 1992 नंतर आता जवळपास 30 वर्षाचा काळ जर आपण पाहिला, अजूनही हद्दवाढ भागामध्ये रस्त्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत. पाणी विशेषतः आपण जर पाहिलं 8 दिवसाआड पाणी पुरवठा हद्दवाढला होतो आणि सोलापूर शहरामध्ये 3 ते 4 दिवसाला पाणी पुरवठा होतो. आपल्याकडे समांतर जलवाहिनी झाली. आपले जे पाकणीवरून जी समांतर जलवाहिनी आलेली पहिली, तिथं 75 MLD पाणी आपल्याला मिळत होतं. आता दुसरी समांतर जलवाहिनी आली, तिथे 75 MLD पाणी मिळतंय. आऊजवरनं जी पाईपलाईन आहे तिथं 60 MLD पाणी मिळतं. आणि आपण जर आणि इकडला जो हिप्परगा तलाव आहे तिथून 10 MLD पाणी मिळतं. सोलापूर शहराची लोकसंख्या आणि हे जे पाणी आहे 160-170 MLD सोलापूर शहराला जे मिळतं ते पाणी एवढं पुरेसं मुबलक आहे, धरण भरलेलं आहे. असं असताना देखील सोलापूर शहरवासियांना पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयाला आज सामोरं जावं लागतंय. त्रास सहन करावा लागतो. 4 दिवसाआड पाणी पुरवठा मिळतो. काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? कोणताही मला हे मनोगत व्यक्त करताना मला कुठल्याही पक्षाचा सभासद म्हणून बघू नका किंवा मी कुठल्या पक्षाबद्दल बोलतो असं म्हणू नका की एक नागरिक पण मला तो जागृत होऊन मी बोलणार आहे. आणि एक नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम केल्यानंतर मला आलेले अनुभव आणि जो काही माझा आत्तापर्यंतचा या बाबतीतचा विचार आहे तो तुमच्यासमोर बोलून दाखवतो. कारण तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलात. खरं तर सोलापूर असं एकमेव शहर आहे की जे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की त्या एकमेव शहराला पाण्याचे जे तुम्ही आता सोर्स सांगितले ते सर्वात जास्त सोर्स असलेलं एकमेव शहर सोलापूर आहे की अतिशय इझिली सोर्स मिळतो. पण सोर्स चॅनल एवढं चांगलं असताना आपलं नेमकं डिस्ट्रीब्युशन चॅनल हे नेमकं वीक आहे. की आधी मला कळलं नाही की आत्तापर्यंतच्या प्रशासनाला कळलं नाही का की आपल्याला सोर्स मजबूत आहे पण त्याप्रमाणे त्या प्रकारात टाक्या बांधून त्यांचं जे चार्जिंग करणं असेल किंवा त्या प्रकारे त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल ती मजबूत करण्याकरता काय इतके दिवस त्यांनी लक्ष दिलं नाही ह्याचं उत्तर पुढं मला सुद्धा आणखीन उलगडलं नाही. म्हणून आता ते परवा त्याची जाग आली आणि बघा 800 कोटीच्या या योजनेस या ठिकाणी त्याला मंजुरी मिळाली. मला वाटतं आता हे 800 कोटीची योजना जेव्हा पूर्णत्वास जाईल आता तेव्हा मात्र निश्चितपणे मला वाटतं की सोलापूरचा पाणी पुरवठा सुरळीत निश्चितपणे होईल असं मला वाटतं. 892 कोटीचा विषय आहे. जे अंतर्गत जलवाहिनी आहे वर्षानुवर्ष सोलापूर शहरातली अंतर्गत जलवाहिनी पाणी पुरवठ्याची बदललेली गेली नाही. त्यामुळे कुठेतरी पाण्याचा साठपा आणि हे व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा शहराला होण्यासाठी आणि एक वितरण व्यवस्था तुम्ही जर म्हटलं आता सोलापूर शहरातली जी वितरण व्यवस्था आहे पाणी पुरवठ्याची आपण जर पाहिलं काही भागाला दिवसभर पाणी सोडलं जाते, काही भागात 4-4 तास पाणी पुरवठा होतो. म्हणजे जे वितरण व्यवस्था आहे प्रशासनाची कुठंतरी एक डळमळीत झालेली दिसते. आणि याच्यामुळं तुम्ही जर एक नेटकं नियोजन केलं तर आज हे 2 दिवसाआड पाणी पुरवठा तुम्ही सोलापूर शहराला करू शकता. तसं होताना दिसत नाही. या प्रशासनाच्या याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शेवटी लोकप्रतिनिधीचा अंकुश हा प्रशासनावर पाहिजे. पण प्रशासन जर व्यवस्थित सहकार्य नाही केलं तर लोकप्रतिनिधी सुद्धा जाऊन, कारण की खरी सिस्टीममध्ये काम कोण करतं तर ती सिस्टीममध्ये काम खऱ्या अर्थाने कोण प्रशासनाचं तर जाऊन काम करतं.
तर प्रशासनामध्ये संवेदनशील अधिकारी असणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे. काही ठिकाणी मला अशा अनुभव काही लोक डेडिकेटली काम पण करतात, पण काही लोक नुसतं दिवसभर जाऊन फक्त ते जाऊन पार टाकायचं काम करतात. मला वाटतं प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. कारण की हा विषय असा नाही आहे की मी एक महिना लक्ष दिलं आणि लगेच ते विषय सॉल्व्ह झाला. खरं तर ह्यावर लॉंग टर्म काम करण्याची गरज आहे. आणि लॉंग टर्ममध्ये काम करत असताना अतिशय डेडिकेटली आणि एकदम नीटली काम करणं यावर फार गरजेचं असं मला वाटतं. आणि एकदम सिरियसली काम करून म्हणजे आपलं सोलापूर शहर इतकं पण मोठं नाही आहे की ते होऊ शकत नाही आहे. कारण की 12 लाखाची लोकसंख्या आपण सहज इझिली हँडल करू शकतो. स्मार्ट सिटीमध्ये स्कॅडा नावाची प्रणाली आपण बसवली होती, पण त्या स्कॅडाचं काय झालं खरं तर मला सुद्धा एक प्रश्न पडला आहे. हे केवळ कशामुळे शक्य झालं हे अधिकाऱ्यांना माहीत आहे ना. 3 वर्ष कोण आपल्याला विचारणारच नाही आहे. स्मार्ट सिटीच्या बैठका फक्त कागदोपत्री होतात. त्यामुळं मला वाटतं की महापालिका निवडणुका झाल्यानंतर ह्याला निश्चितपणानं गती येईल असं मला वाटतं. अनेक लोकप्रतिनिधी आता मी निश्चितपणानं सर्व सोलापूरवासियांना किंवा माझ्या प्रभागातील नागरिकांना सर्वांना सांगू इच्छितो की माझा अजेंड्यामध्ये हे प्रामुख्यानं हा विषय मी निश्चितपणानं सभागृहामध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. आपण जे दादा 140 स्काडा प्रणाली जर आपण पाहिली तर त्याला जवळजवळ 50 ते 60 कोटी रुपये खर्च करून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते स्काडा प्रणाली आणली. आणि त्याच्यामुळे काय झालं, स्काडा प्रणाली म्हणजे नेमका कुठल्या भागाला किती पाणी पुरवठा होत आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये कशाला म्हणजे पाण्याचं जे वितरण व्यवस्था आहे अगदी व्यवस्थितरित्या तिथं त्या स्काडा प्रणालीमुळं. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होऊन देखील त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला तिथं म्हणावं असा पाणी पुरवठ्यावर फरक पडलेला दिसत नाही. मग मी तेच सांगतोय ना की ह्याचा दोष मी निश्चितपणानं प्रशासनालाच देईल. आणि ही प्रशासनाची जबाबदारी आहे. साहेब मी नगरसेवक म्हणून दररोज सकाळी उठून जाऊन दररोज मी पाणी चेक करून बसू शकत नाही ना. पण ते प्रशासनाने आहे ना दररोज ती त्या भागामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. बाबा आज ठीक आहे, उद्या ठीक आहे, तीनदा ठीक आहे, 4 ठीक आहे, पण 50 वेळा तुमच्याकडून त्याच चुका होतात. मला वाटतं निश्चितपणानं ही गांभीर्याची गोष्ट आहे. आणि हे सर्व कशामुळे होते मी वारंवार आतून मी सांगतोय की केवळ प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी अंकुश नसल्या कारणानं आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये निवडणुका न झाल्या कारणामुळं हे सर्व प्रशासन निश्चितपणानं माजल्यासारखं करत आहे असं मी सांगतो. आपण जर पाहिलं दादा की पाण्याचे सोर्स आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहेत. अजून देखील आपण NTPCनं देखील उजनी धरणातनं पाईपलाईन आणली. त्याच्याबद्दल आपल्याला NTPCने एक पाईपलाईन म्हणजे पाणी द्यायचं ठरलं होतं. मध्यंतरी पाणी देवघेव करारसुद्धा देखील महापालिकाने NTPCमध्ये झाला होता. म्हणजे जे आपल्याकडे देगावला जो STP प्लांट आहे, जो सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे देगावला, तो जवळपास 70 MLD पाणी पुरवठा त्याच्यामध्ये बसतो. आणि ते पाणी रिसायकलिंग तिथं केलं जातं त्या पाण्यामध्ये. आणि ते पाणी रिसायकलिंग करून NTPCला देण्याचं ठरलं होतं. परंतु NTPCनं ते पाणी चेक केल्यानंतर ते पाणी NTPCला तेवढं वापरण्यायोग्य नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यासाठी त्यांनी टर्सरी प्लांट तिथं उभा करा आणि तेवढं ते महापालिकेला ट्रेसर प्लांट उभा करणे शक्य नव्हतं. परंतु ते पुढं तो विषय तसाच प्रलंबित राहिला. शेवटी महापालिकेलाच NTPCने पैसे द्यायचं 200-250 कोटी रुपये द्यायचं ठरलं आणि त्यातून ते पाईपलाईन करायचं ठरलं. पण ते आता समांतर जेलवाहिनी आले. असे किती जरी पाण्याचे सोर्स तुम्ही उभं केले तर तुमची जी वितरण व्यवस्था आहे ते व्यवस्थित पाहिजे. आणि कुठेतरी मग एवढी वितरण व्यवस्था आपल्याकडे म्हणजे पाण्याचे सोर्स असताना हातदोड भागाला 8 दिवसाआड पाणी, शहराला 4 दिवसाआड पाणी, हे कुठेतरी एक चुकीचं ठरतं असं वाटतं. दादा मी तुम्हाला तेच सांगतोय की सोलापूर महापालिकेमध्ये आपण जर उद्या गेलात आणि त्यांना जर म्हणलं आपल्या अधिकाऱ्यांना की मला सोलापूर शहरामध्ये जे पाणी पुरवठ्याचे जे ड्रॉइंग्ज आहेत कुठं लाईन गेलेत आणि कुठं पाणी फिरतं आहे सोलापूर शहरामध्ये, हे जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो की तुम्हाला 10 दिवस तर तुम्हाला ते ड्रॉइंग्स मिळणार नाही कुठं चाललं. मग हे काय आहे, पाणी जे आहे ना, मी सांगतो की 20 ते 30% पाणी हे फक्त खालच्या भागातून म्हणजे नुसतं त्याला म्हणतो ना आपण नुसतं फिरतं पाणी, ते कुठं जात नाही, फक्त नळकांडावरून फिरतं फक्त. म्हणजे जवळजवळ 20% पाणी असं आहे की ते आपल्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही की पाईपलाईन कुठून गेलेत. मग काय करतो माझ्यासारखं नगरसेवक होतो, मला लाईन टाकून दे, पण त्याला माहीत पाहिजे ना की बाबा आधी इथून एक लाईन गेली आपण तिथं जोडी बाबा, पण त्याच्या ड्रॉइंगच नाहीत ना. म्हणजे सुरुवात इथून आहे की आपल्याकडे स्वतःचे ड्रॉइंग्स नाही आहेत. म्हणून आता डिस्ट्रीब्युशन चॅनल जोपर्यंत आपण सुधारणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की आपण 1 दिवसाआड पाणी पुरवठा या ठिकाणी चालू करू शकतो. म्हणजे किती जरी आधुनिक टेक्नॉलॉजी तुम्ही आणली पण तरी देखील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होणार नाही. आपल्या टेक्नॉलॉजीचा यूज करण्यासाठी तुमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर तर पाहिजे ना. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे आणि त्याची ती जबाबदारी नाही तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरणार कुणावर? ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतरच तुम्ही मग त्याच्यावर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठीच मला वाटतं की तो 800 कोटीचा DPR आहे, 890 कोटीचा DPR आहे आणि तो आल्यानंतरच
निश्चितपणाने याला चालना मिळेल. फक्त एवढंच की ते आल्यानंतर अतिशय कशा कोणतेही प्रोजेक्ट असतात ते टाईम बाउंड आणि बजेट बाउंड असतात. त्यामुळे टाईम बाउंडिंगमध्ये ते प्रोग्राम जर डिक्लेअर झाला तर निश्चितपणाने सोलापूरकरांसाठी फार मोठी आनंदाची गोष्ट असेल. याच्यामध्ये आपण जर पाहिलं की या प्रश्नाबद्दल पाणी पुरवठ्याचा तर प्रश्न तितकाच महत्त्वाचा होता, त्याच्याबद्दल आरोग्याचा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरातील उद्यानाची अवस्था आपण पाहतोय आणि या सर्व जर पाहिलं या गोष्टींकडे तुम्ही कसं नागरिकांना एक चांगल्या आरोग्याची सुविधा मिळायला पाहिजे शहरातल्या, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल याबद्दल? सद्यस्थिती जर पाहिली तर मला वाटतं की सोलापूर महानगरपालिकेचे जे हे आरोग्य केंद्र आहेत की मी खरं तर ह्या बाबतीत उघडपणे मी आपले सोलापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सन्माननीय डॉक्टर अविनाशजी ढाकणे यांना धन्यवाद देईन. कारण डॉक्टर ढाकणे साहेबांनी ज्या पद्धतीने जे सर्व आपल्या आरोग्य केंद्रांची सुधारणा केली की निश्चितपणे आज आपण बघितलं की सोलापूरचं जे आपलं लेडी डफरीन हॉस्पिटल म्हणजे अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह आहे आपलं, तर त्या प्रसूतिगृहामध्ये बघा खूप चांगल्या सुविधा त्यांनी या ठिकाणी निर्माण केल्या. आणि अशा प्रकारचं एखादा प्रशासनातला अधिकारी कशा प्रकारे या ठिकाणी सकारात्मक बदल करू शकतो याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी देता येईल. आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी थोडी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात नाही पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुधारणा झाली आहे असं माझं मत आहे. पण ज्या प्रमाणात सोलापूर शहराची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आरोग्य केंद्रांची लोकसंख्या ती कमी आहे. ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण ते वाढवण्यासाठी भविष्य काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही आवाज उठवू. याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आपण पाहिलं, त्याच्याबरोबर शैक्षणिक दृष्ट्या जर आपण पाहिलं महानगरपालिकेकडे ज्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत त्यांची जर आज जी दुरावस्था पाहिली, खरं तर ह्या महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांना एक चांगल्या दर्जाचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आज इंग्लिश मिडियमच्या शाळा जर आपण पाहिलं जर सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची फी आकारली जाते, शिक्षणाचं अक्षरशः बाजारीकरण झाल्याचं आपण पाहायला मिळतं. पण या महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे शाळांची देखील सुधारणा होणं गरजेचं आहे, चांगल्या दर्जाचे शिक्षक तिथे यासाठी याबद्दल आपण काय सांगाल सद्यस्थिती शाळांची आणि एकंदरीत सर्व गोष्टीबद्दल? त्याचा जर आपण एकंदर रेशो पाहिला की सोलापूर महानगरपालिकेमध्ये मागच्या टर्ममध्ये मी नगरसेवक असताना ह्याबाबतीत एक प्रश्न विचारला होता की काय त्याचं सोलापूर महापालिकेचं जर शिक्षण मंडळाचं बजेट जर बघितलं तर ते 50% बजेट स्टेट गव्हर्नमेंट देतं आणि 50% आपली सोलापूर महानगरपालिका खर्च करते. आणि यांची टोटल जर केली आणि त्याला जेवढे विद्यार्थी सोलापूर महापालिकेचे आहेत त्यांना भागलं तर एका विद्यार्थ्यामागं 5,000 ते मला वाटतं 5,000 नाही जवळजवळ 40,000पेक्षा मला 30 ते 40,000च्या रेंजमध्ये खर्च येतो. मग 30,000 ते 40,000 एवढा खर्च येत असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शाळांची जी दुरावस्था दिसून येते मला वाटतं कुठंतरी इथं पाणी मुरत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पैसा खर्च करत असेल आणि विद्यार्थ्यांना त्या प्रमाणामध्ये जर सुविधा मिळत नसतील तर कुठंतरी चिंतनीय बाब आहे. मला वाटतं की एवढ्या मोठ्या सर्व शाळा करण्यापेक्षा मी म्हणतो की सर्वांचं कुठंतरी एका ठिकाणी क्लबिंग करून म्हणजे सोलापूर शहराच्या विविध भागामध्ये त्याच बजेटमध्ये चांगल्या शाळा उभा करून मी मान्य करतो की प्रत्येकाला अशी मानसिकता जाता आता माझा मुलगा असेल तर मी सोलापूर महापालिकेच्या शाळेमध्ये घालण्यासाठी प्रयत्नशील नसतो पण त्यांची परिस्थिती नाही आहे. पण त्यांनासुद्धा शेवटी जेव्हा भारतामध्ये म्हणजे कोणत्याही देशामध्ये नागरिक जेव्हा जन्मतो तर शेवटी सरकारवर दायित्व असं बेसिक दायित्व काय त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला चांगलं पाणी मिळालं पाहिजे, त्याला चांगलं आरोग्य दिलं पाहिजे हे तर असणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी हे सोलापूर महानगरपालिकेची निश्चितपणे आहे. आणि हे करत असताना सोलापूर महानगरपालिकेने काही पॅटर्नचा अभ्यास करून त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. याच्यामध्ये अजून एक विषय आहे जो परिवहन व्यवस्थेचा विषय आहे. आपण जर पाहिलं सोलापूर शहरातील जी परिवहन व्यवस्था आहे म्हणजे पूर्णतः कोलमडलेली आहे. कुठंतरी आता जवळपास 200 बसेस एकेकाळी सोलापूर शहरामध्ये आपल्यासाठी आल्या होत्या सोलापूर शहराच्या, त्या आता कुठंतरी 20-22वर धावताना दिसत आहेत बसेस. म्हणजे बसेस पूर्णतः परिवहन व्यवस्था कोलमडलेली आहे. इकडं आपल्याला माहिती आहे आपण महिला बाल कल्याण विभागामध्ये ज्या सोलापूर शहरामध्ये आपल्या मुली शिक्षण घेतात आणि त्यांच्यासाठी बस आपण मोफत ठेवली होती आणि त्यासाठी महापालिकेने 1 कोटीचं बजेट देखील ठेवलं. पण आता बसच परिवहन व्यवस्थाच राहिली नाही आणि जो प्रवास आहे मुलींचा वगैरे तो त्यांना आज कुठेतरी रिक्षानं प्रवास करावा लागतो, तिथं मोठ्या प्रमाणात फी द्यावी लागते. हे कुठेतरी परिवहन व्यवस्थेसाठी आपण काय सुचवाल किंवा तुम्हाला काय वाटतं ही तुम्ही गेल्या 8 वर्षातलं जर एक प्रशासक असल्यामुळे पूर्णतः या व्यवस्थेकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि आज पूर्णतः ही परिवहन व्यवस्था कोलमडलेली पाहायला मिळते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? परिवहन व्यवस्थेचा खरं तर आता विषय असा आहे की साहेब याच्यावर किमान 1 तासभर
स्वतंत्र आपण मुलाखत घ्यावी अशी, म्हणजे सर्व तज्ज्ञांना बोलून. तर नगरसेवक या नात्याने मला तर वाटतं की नागरिकांनी शेवटी कसं आहे, बघा आपण जेव्हा शहरामध्ये फिरतो आणि फिरत असताना मला प्रामुख्याने जाणलेली गोष्ट अशी आहे की नागरिकांना किमान पैशामध्ये म्हणजे किमान 10-15 ते 20 रुपयामध्ये आपल्या सोलापूरच्या ह्या टोक ते त्या टोकापर्यंत प्रवास करता यावा माफक दरात, अशी एक सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे. कारण की राज्यातील कुठलीही परिवहन व्यवस्था घ्या, इव्हन बेस्ट घ्या, पुण्याची व्यवस्था घ्या आणि दुसऱ्या ज्या ठिकाणी परिवहन व्यवस्था चालू आहेत, ह्या शेवटी हे कसं असतं, हा उपक्रम जो असतो हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवला जातो. या ठिकाणी प्रॉफिट कमवणं हा हेतू नसतो, नागरिकांना सुविधा देणं हा हेतू असतो. कसं हे बकाल अवस्था होण्यामागं जर आपण पाहिलं की याला 2 घटक कारणीभूत आहेत असा माझा स्वतःचा अभ्यास आहे. कारण की सोलापूर महानगरपालिकेला 1-2 वेळा स्पेसिफिक मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही बजेट्स आली होती आणि आपण पाहतो की ॲडव्हेंचर पार्क सारखं ठिकाण या ठिकाणी आपण निर्माण केलं होतं. पण ॲडव्हेंचर पार्क काही वेळा बंद झालं, तर सुदैवाने ते परवा सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी ते चालू केलं आहे. सर्व आमदारांनी वगैरे एकत्र येऊन ते चालू करण्याचा प्रयत्न केला आणि ॲडव्हेंचर पार्क आता मी पाहतो की चालू आहे. परंतु उद्यानाची दुरावस्था नागरिकांनी काही ठिकाणी त्या ठिकाणी अतिक्रमण करून किंवा नागरिक आपल्या सोलापूरचे नागरिक आरेगवी करून आत घुसायचं हे करत असतात. मग शेवटी काय होतं, तिथले शिपाई वगैरे शेवटी वैतागतात लोकांना आणि शेवटी ते सोडून देतात. मग ते नंतर त्याचा मेंटेनन्स खोळंबतो, त्यामध्ये लक्ष द्यायचं कमी होतं. शेवटी प्रशासन 24 तास त्यावर लक्ष देऊ शकत नाही. की मला वाटतं की उद्यानं जपण्याची कुठंतरी थोडीफार जबाबदारी नागरिकांची आहे आणि नागरिकांनी त्या बाबतीत सकारात्मकतेने थोडं पुढे येऊन जर आपल्या भागातील उद्यानं जर विकसित केली. आता उदाहरणार्थ एखादा मोठा प्रोजेक्ट आहे की त्यामध्ये कसं असतं की ते आपण उद्यानाला जागा सोडतो विशेष. आता काही ठिकाणी आपण बघितली ज्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये ते लोक मेंटेन करतात. म्हणून त्या सोसायटीजनी पुढे येऊन ते उद्यानं जर मेंटेन केली आणि जी कॉमन उद्यान आहेत की आता हुतात्मा बागेसारखं उद्यान आहे की ते उद्यान मात्र निश्चितपणे महापालिकेने स्वतः व्यवस्थितपणे हँडल करावं. कारण की चांगली उद्यानं असणं हे म्हणजे चांगल्या सुसंस्कृतीचं लक्षण आहे. कारण की शहराच्या चांगल्या गोष्टीमध्ये उद्यानाचा समावेश निश्चितपणे होतो. तुम्ही म्हणल्याप्रमाणे शहराचं एक ऑक्सिजन म्हटलं तर वाव ठरणार नाही. आणि सोलापूर शहरामध्ये प्रश्न पडतो की नवीन लोक आल्यानंतर त्या लोकांना घेऊन जायचं कुठं. तर उद्यानही जर चांगली असतील तर निश्चितपणे मुलांना या ठिकाणी विरंगुळ्याचं साधन या ठिकाणी होऊ शकतं. आपण जर म्हटल्याप्रमाणे उद्यानाची अवस्था सुधारण्यासाठी मध्यंतरी महानगरपालिकेने काही नगरसेवकांनी आपल्याच सोलापूर शहरातील काही नगरसेवकांनी उद्यानं घेतली. म्हणजे एक बीओटी तत्वावर म्हणा की बाबा ते उद्यानाचा त्यांनी विकास करायचा, त्या बदल्यात तुम्ही ते काहींनी तिथं मंगल कार्यालय सुरू केले, काही ठिकाणी त्या उद्यानाचा म्हणजे कमर्शियल वापर सुरू केला आणि ते उद्यान इकडं मेंटेनन्स ठेवण्यासाठी. परंतु आज जर पाहिलं काही नगरसेवकांनी ती उद्यानाची जागा त्यांनी घेतलेली आहे, परंतु ते कुठंतरी मेंटेन होताना दिसत नाही. त्यांचा जो कमर्शियल वापर आहे किंवा ते उद्यानाच्या नावाखाली त्यांनी तिथं बिझनेस सुरू केला आहे किंवा तिथं त्यांचं ते काम चालू आहे. याच्याबद्दल तुम्ही काय, पण उद्यानाकडे याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेची जागा तर मोठ्या प्रमाणात हडप केलेली दिसते, पण दुसरीकडे मात्र उद्यानाची अवस्था त्याच ठिकाणी बकाल झालेली दिसते. हेच मला वाटतं की ह्या विषयामध्ये प्रशासनाने अतिशय गंभीरपणे यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण की यामध्ये पुन्हा एका व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा शेवटी ज्या उद्देशाने एखाद्या नगरसेवकाला किंवा एखाद्या संस्थेला त्यांच्या तुम्ही जागा दिली असेल, तसा नगरसेवकांना जागा घेण्याचा अधिकार नसतोच. त्यांनी एखाद्या स्वयंसेवी संस्थेला जागा दिली असते आणि त्या स्वयंसेवी संस्थेने जर त्या पर्पजसाठी वापरली नसेल किंवा ते ज्या नियमअटी घालून दिल्यात त्या नियमअटींचं पालन जर ती संस्था करत नसेल तर प्रशासनाने यावर गंभीरपणे कारवाई करण्याची गरज आहे. कारण यावर तुम्ही आणि मी बोलून उपयोग नाही. तर प्रशासनाने जर कारवाई केली तर निश्चितपणे बाकीच्या संस्था पण ते मग चांगल्या प्रकारे ते मेंटेन करतील असं मला वाटतं. दादा, याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, म्हणजे तो आपण जर पाहिलं बेरोजगारीचा. आपण अनेक वेळा लोकसभा निवडणुका आला की विधानसभा आल्या की अनेक निवडणुका येतात, त्या निवडणुकांमध्ये हा विषय प्रत्येक निवडणुकीमध्ये हा विषय येतो. आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेची निवडणूक आहे आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एकदा बेरोजगारीचा प्रश्न समोर येतोच. तिथं आपली MIDC असेल, नेहमीच प्रत्येक निवडणुकामध्ये IT पार्कचा विषय नेहमीच गाजतो. इथली मुलं, सोलापूरची मुलं पुण्याच्या ठिकाणी जातात, मुंबईच्या ठिकाणी जातात शिक्षण घेण्यासाठी किंवा जॉबसाठी पुढं त्यांना सोलापूर सोडून जावं लागतं. अशी परिस्थिती इथं आहे. मग हे किती दिवस IT पार्कचा विषय असेल किंवा MIDCमध्ये जे आपण पाहिलं, काही MIDCमधले काही उद्योग बंद अवस्थेत आहेत सध्या.
चिंचवड MIDC मधले अनेक कारखाने तिथले बंद आहेत किंवा तिथे तुम्ही सोयीसुविधा पाण्याचा विषय असेल अशा अनेक कारणामुळं बाहेरचे जे उद्योग सोलापूर शहरामध्ये येत नाहीत. ह्या अशा अनेक गोष्टी इथं आहेत. काय सांगाल इथल्या बेरोजगारीबद्दल सगळ्या इंडस्ट्रीजबद्दल तुम्ही? सोलापूरमध्ये बेरोजगारी आहे का, त्याचं उत्तर निश्चितपणे आहे हे म्हणता येईल निश्चितपणे. पण मी जर आता आपण जर पाहिलं की ज्या प्रकारे गेल्या 6 महिन्यामध्ये IT पार्कबाबत जे सकारात्मक धोरण राज्य शासन उचलतं आहे किंवा इथल्या लोकप्रतिनिधी जो रेटा लावला आहे की निश्चितपणे मला वाटतं की येणाऱ्या 6 ते 8 महिन्या किंवा 1 वर्षभराच्या काळामध्ये IT पार्कमध्ये IT पार्कच्या या बाबतीत म्हणजे रोजगाराच्या संदर्भात या ठिकाणी सकारात्मकता मिळेल असं मला वाटतं आहे. कारण की आपण जर पाहिलं की विमानसेवेच्या बाबतीत पण आपण पाहिलं सोलापूर मुंबई सुरू झाली आहे, मुंबई गोवा आपलं सोलापूर गोवा सुरू झालं आहे आणि थोड्या दिवसात सोलापूर बंगळुरू पण सुरू होईल. म्हणजे निश्चितपणे ही जी विमानाची कनेक्टिव्हिटी आहे, कारण की कुठलेही मोठे उद्योग येत असताना विमानाची कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची असते. कारण त्या जे टेक्नोक्रॅट्स असतात त्या IT पार्कमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामधले जे काही तज्ज्ञ लोक असतात त्यांना वेळेचं फार बंधन असतं आणि त्या ठिकाणी वेळेत आपण जर गेलो तर त्या ठिकाणी ते एखादा उद्योगपती असतो, त्याला माहीत आहे बाबा की तो मुंबईहून एखादा उद्योगपतीचा बाय रोड सोलापूरला यायचं तर त्याला किमान 12 तास 8 तास 9 तास लागतात. ट्रेन यायचं झालं तरी 8-9 तास लागतात. पण तुम्ही विमानाने 1.5 ते 2 तासात येऊ शकता आणि लगेच काम करून जाऊ शकता. त्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आता परवाच IT पार्कला या ठिकाणी मंजुरी दिली आहे. आता निश्चितपणे यामध्ये सकारात्मक बदल होतील असं मला जाणवतं. तर या सर्व आपण जर एकंदरीत सोलापूर शहराच्या विकासाबद्दल सगळ्याच विषयावर चर्चा करत असताना आता तुम्हाला एक ठिकाणी मी शेवटचा प्रश्न विचारतो. तो म्हणजे आपण आता महानगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहात आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपला एक अजेंडा काय असणार आहे या 5 वर्षातील, काय तुम्ही सांगाल जनतेला? निश्चितपणे माझा व्यक्तिगत या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्य जे असेल, ज्या प्रभागाने मला निवडून दिलं त्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं हे असेल आणि ज्या ठिकाणी प्रशासक चुकत असेल, ज्या ठिकाणी प्रशासनाचं काही चुकत असेल त्या ठिकाणी वेळोवेळी आवाज उठवणं हे माझं काम असेल. आणि शहराच्या निश्चितपणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे परिवहन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी त्या ठिकाणी बदल करणं, जिथं काही बदल आवश्यक असेल त्या ठिकाणी बदल सुचवणं असेल, हे सर्व कामं मी प्राधान्यानं करेन. आणि हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही जो छेडला पाणी पुरवठ्याचा, की सोलापूर शहराला दैनंदिन पाणी पुरवठा कसा करता येईल आणि त्याबाबतीत सभागृहामध्ये वारंवार कशा पद्धतीने आवाज उठवता येईल. आणि मला वाटतं वारंवार हा शब्द उच्चारता येण्याची माझ्यावर न वेळ यावं ह्याकरता मी या ठिकाणी प्रयत्न करेन. तर आज या ठिकाणी आपल्यासोबत नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केले विनोदजी भोसले यांनी एक सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात, सोलापूर शहराच्या ज्या नागरिकांच्या अडीअडचणी असतील, रस्त्याचा विषय असेल, पाणी पुरवठा असेल, त्याच्यानंतर ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, त्याच्यानंतर जो बेरोजगारीचा प्रश्न असेल, अशा अनेक विषयावरती त्यांनी अतिशय समग्रपणे या ठिकाणी आपले विचार इथं व्यक्त केलेले आहेत. खरं तर गेल्या 8 वर्षानंतर जो नगरसेवकांचा तुटलेला संपर्क आहे, कुठंतरी याच्यामुळं प्रशासनावरचा अंकुश हा कमी झालेला आहे. यामुळं प्रशासन देखील तितक्याच मनमानी पद्धतीने कारभार पाहत आहे. असं एकंदरीत जे सोलापूर शहराचे प्रश्न असतील अशा अनेक विविध विषयावरती या ठिकाणी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केलेले आहे. आणि त्याने या देखील इथं सांगितलेलं आहे की येणाऱ्या ज्या सभागृहामध्ये हे जे विषय आहेत त्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीनं आवाज उठवून जे नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहणार आहे असे त्यांनी या ठिकाणी एक आशा त्यांनी स्वतःकडून व्यक्त केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. प्रत्येक पक्ष या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आज या ठिकाणी दादा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया आपली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार.